नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही अर्णवसमोर उभी असते आणि त्याच्यासमोर ती अगदी गालात हसत त्याच्याकडे बघत असते. अर्णव आता तिला म्हणतो की व्हॉट काय झालंय? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे तुमचे कपडे आहेत, तुमच्यासाठी मी तुमचं शर्ट, तुमची पॅन्ट, त्याचप्रमाणे ब्लेझर, तुमचं वॉच आणि पाकिट सगळं काही काढून ठेवलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट, हे सगळं काय आहे? मी तुला बोललो ना की मला हे सगळं नाही आवडत, मग कशाला हे सगळं करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, अहो तुम्ही विसरलात का? मी तुम्हाला काल काय म्हणाले होते? मी तुमची कोण आहे? वाईफ, बीबी म्हणून मग मी तुमच्यासाठी हे सगळं करणार, बायको आहे ना मी तुमची. तेव्हा तो म्हणतो की दिस इज नॉट गोइंग टू वर्क फॉर मी, ओके? अजिबातच हे सगळं करायचं नाही. तुला वाटत असेल की हे सगळं करून तू माझा विश्वास परत मिळवशील, तर ते अजिबात होणार नाही. तेव्हा मग तो तिच्याकडे रागानेच बघत असतो. ईश्वरी म्हणते की सर, अहो मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये ना आत्ता गलतफहमी आहे, त्यामुळे तुम्ही काहीही बोलताय. पण मला नक्कीच माहिती आहे की हे सगळं मी करू शकते आणि हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करते. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की काय आहे ना मी सिंदूर, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं ना तरीही हे सगळं तू करू शकत नाही, कारण की मला हे सगळ्याची गरजच नाही आता. मला हे बायकोसारखं काही करून देण्याची गरज नाही. आणि ईश्वरी म्हणते की सर, अजिबातच प्लीज असं बोलू नका. तेव्हा तो म्हणतो की आपलं नातं आता तसं राहिलं नाही आहे, त्यामुळे मी काहीही तुझ्याकडून करून घेऊ शकत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, सगळंच तसं आहे, नातंही तसंच आहे आणि आपल्या नात्यामधलं प्रेमही तसंच आहे आणि नात्यामधला विश्वासही तसाच आहे. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट, कसला विश्वास? अजिबात कोणताही विश्वास नाही आहे, समजलं? किती काही झालं तरीही तो विश्वास ना तू मोडला आहेस, त्यामुळे आता इथून पुढे त्या विश्वास नावाचं तू घेऊ नकोस, कारण की किती काही झालं तरीही हे नातं पुन्हा पुऱ्यासारखं होऊ शकत नाही. ईश्वरी म्हणते की तुम्हाला वाटत असेल, कारण गलतफहमी आहे तुमच्या मनात. एकदा त्या गलतफहमीचा पडदा अलगद दूर केलात ना की सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल, काळजी करू नका. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, अजिबातच होणार नाही आहे ते, समजलं? नाव प्लीज गेट लॉस्ट, असं म्हणून तो तिला बाजूला ढकलून देतो. आणि हे पाहून ईश्वरीला खूपच वाईट वाटू लागतं. ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव हा तिच्याकडे बघतो आणि तिला त्याचा त्रास होतो, याचा त्यालाही खरं तर त्रासच होत असतो. नंतर ईश्वरीची आई आज क्लाउड किचनला आलेली असते. तेव्हा मग नमू म्हणते की अगं आई, आज खरंच खूप मोठी ऑर्डर मिळाली नाही? म्हणजे एंगेजमेंटनंतर आज पेढे वाटण्यासाठी ते आपल्याकडून ऑर्डर घेत आहेत. खरंच खूप बरं वाटलं मला. आपल्याकडून आज खूप मोठी ऑर्डर बऱ्याच दिवसातून आली ना? तेव्हा मग आई म्हणते की हो, सगळं काही व्यवस्थित करूया, पुन्हा काहीतरी ऑर्डर आल्या पाहिजेत असं. तेवढ्यातच सुप्रियाला निलिमाताईंचा कॉल येतो. ती म्हणते की अरे बापरे, आता यांचा कॉल आला आहे, कसा उचलू मी? म्हणून ती जरा काळजीत असते. त्यानंतर मग ती फोन उचलते आणि म्हणते की हां ताई, बोला ना. त्या फोनवर बोलण्यासाठी मात्र ती बाजूला येते, कारण की जर नमूने ऐकलं तर पुन्हा प्रॉब्लेम. नंतर मग सुप्रिया म्हणते की ताई काय झालं? तेव्हा निलिमाताई म्हणतात की अहो, तुम्हाला ते नंबर्स हवे होते ना पत्रकारांचे, आमच्या यांच्या ओळखीतले, त्यांचे ना काही नंबर्स मला त्यांच्या जुन्या डायरीत सापडलेत आणि साधारण जे सांगताना तुम्ही घडलं होतं ते इन्सिडेंट, त्याच दिवशी वगैरे ते नंबर होते सगळे. मग मी तुम्हाला पाठवते. तेव्हा सुप्रिया त्या ताईंचे आभार मानते आणि म्हणते की खरंच बरं होईल तुम्ही लवकरात लवकर दिलात तर. त्यानंतर मग ईश्वरीची आई बोलत असते की खरंच ते नंबर मिळाले ना तर खूप बरं होईल. या मागचा सगळा खरा सूत्रधार कोण होता हे सगळं समोर येईल. तेवढ्यात नमू ते ऐकते आणि विचारते की आई काय झालं? कसला खरा सूत्रधार? त्यावेळेला ती म्हणते की काही नाही गं नमू, असंच. मग इथे नमूला काय बोलावं हे अजिबातच सुप्रियाला कळालेलं नसतं. त्यानंतर आता ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही हे सगळं असं माझ्याशी वागाल आणि मी गप्प बसेन? तुम्हाला समजताय ना तसं काही नाही आहे सर. मी तुम्हाला एकदा सांगते ना की आपल्या नात्यामध्ये काही बदललेलं नाही आहे. बदललं आहे ते फक्त तुमच्यात झालेला बदल, म्हणजे तुम्हाला झालेली गलतफहमी. त्यामुळे आता या गलतफहमीमुळे मला एकच गोष्ट कळते सर, तुम्ही एकदा मनातून हा राग काढून द्या, नाहीतर हा राग ना तुमचं घात करेल एक दिवस. कारण किती काही झालं ना तरीही या रागामध्ये माणूस स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही आणि तो हवा तसा वागत जातो. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन सर की प्लीज मनातला हा राग काढून टाका आणि मग बघा सगळं काही व्यवस्थित होईल. आपलं नातं आहे ना तेही पहिल्यासारखं होईल. नाहीतर हा राग ना असा तुमच्या अंगामध्ये गोलगोल गोलगोल भिनत राहणार आणि तो तुम्हाला त्रासच देत राहणार.
एकदा की हे सगळं विसरून जा, मग बघा सगळं किती छान होतंय. त्यावेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो, की "हे बघ, किती काही झालं ना, तरीही माझ्या मनातला हा जो काही राग आहे ना, हा असा जाणारच नाहीये. आणि तो मी जाऊच देणार नाहीये. कारण की तुझ्यामुळे हे सगळं घडलंय आणि तुला असं वाटतंय, की तू मला ब्लेम करतेस या सगळ्यासाठी. पण अजिबात नाही. तू मला ब्लेम कर अथवा नको करू. परंतु हे सगळं जे काही आहे ना, ते असंच चालू राहणार आहे. आणि किती काही झालं तरीही मी हे बदलू देणार नाही. आणि मलाही होतोय ना तकलीफ, मलाही होतोय त्रास. परंतु हा जो त्रास आहे ना, तो असाच ठेवणार आहे मी मनामध्ये आणि त्याचा मला त्रास झाला तरी चालेल, पण हे मी अजिबात असं संपू देणार नाही." आता ईश्वरी ही त्याच्याकडे रागाने न बघता अगदी प्रेमाने बघत असते. अर्णव जेव्हा तिला बोलतो, की तुझी या त्रासामधून अजिबातच सुटका होणार नाही, त्यावेळेला आता अर्णवला ईश्वरी म्हणते, की "नकोय. मला या त्रासामधून सुटका नकोच आहे. जिंदगीभर मला हा त्रास मिळाला ना तरीही चालेल. परंतु मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा त्रास झाला ना तरीही चालेल." असं आता ईश्वरी त्याला बोलून दाखवते आणि तो अगदी रागानेच ईश्वरीसाठी म्हणजेच ते दिलेले कपडे तो घालायला लागतो. आणि हातामध्ये प्रत्येक कपडे घेत असतो. ईश्वरीला ते पाहून खरंच खूप बरं वाटतं, की अर्णव फायनली तिचे ते दिलेले कपडे घालतोय. त्याचबरोबर इथे आता आई विचारत असते, की "काय गं नमू काय झालं? आपल्याला उशीर होतोय ना सगळ्या ऑर्डर्सला?" तेव्हा ती म्हणते, की "अगं पण आई आता तू काहीतरी बोलत होतीस ना, सूत्रधार वगैरे?" तेव्हा नमूला ती म्हणते, की "काही नाही गं, मी वेगळंच काहीतरी बोलत होते." तेव्हा मग आता नमू म्हणते, की "बरं चल, ऑर्डरसाठी कॉल आलेला आहे. लवकरात लवकर ऑर्डर गेली पाहिजे ना?" वेळेवर ऑर्डर केली पाहिजे नाहीतर प्रॉब्लेम व्हायचा. तेवढ्यातच आता ती पेढ्यांचे ते बॉक्स भरत असताना तिला फोन येतो आणि ते ऐकल्यावर तिला धक्का बसतो. ती म्हणते, की "काय? अहो काय बोलताय तुम्ही? असं कसं? ऐन वेळेला तुम्ही आम्हाला नकार कसा देऊ शकता? आम्ही तुमच्यावर अवलंबून होतो ना. मग तुम्ही हे असं कसं केलं?" असं म्हणून नमू जराशी घाबरते. त्याच वेळेला आता सुप्रिया म्हणते, की "काय गं? काय झालं नमू?" तेव्हा नमू म्हणते, की "आई, अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आपली जी पेढ्यांची ऑर्डर होती ना, ती ऑर्डर आता प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे ती पेढ्यांची ऑर्डर आता जाईल कशी त्याचंच टेन्शन आहे. आपल्या डिलिव्हरी पार्टनरचा कॉल आला होता. त्याने सांगितलं आहे, की ते ऑर्डर देऊ शकत नाही म्हणून. मग मी काय करू ना, आता मला खरंच कळत नाही आहे." तेव्हा सुप्रिया म्हणते, की "काळजी करू नकोस थांब. काहीतरी बघूया आपण. तू काळजी करू नको." तेव्हा मग ती म्हणते, की "आई, कशी काळजी करू नको मी? मला कळत नाही आहे. अगं आता आपलं एवढे हे पेढ्यांचे बॉक्स कोणत्या गाडीने जाणार आहेत त्या ठिकाणी? ते लोक वाट पण बघत असतील आणि असं तसं नाही गं, त्यांचं एंगेजमेंटचं फंक्शन आहे. त्यामुळे मग हे सगळं कसं करू मी?" तिच्या डोक्यात कल्पना येते, की मी आकाश सरांना कॉल करू का? म्हणजे त्यांच्याशी बोलून घेऊ का या बाबतीत? ते काही मदत करतील का? तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते, की "नको, नको. अगं सारखं-सारखं ना त्यांना असं कामामध्ये डिस्टर्ब करणं बरोबर वाटत नाही गं. प्रत्येक वेळेला त्यांची मदत घेणं." तेव्हा मग नमू म्हणते, की "आई, अगं असं का बोलतेस तू? मला कळत नाही आहे. काही अर्णव सरांच्या बाबतीत प्रॉब्लेम झाला आहे का? म्हणजे कोणी काही बोललं आहे का तुला? कारण की पहिले तर तू असं करायची नाही. पण आता आता मात्र अर्णव सर किंवा आकाश सर यांची मदत घ्यायला तू का नकार देतेस? काही प्रॉब्लेम आहे का त्यांच्या बाबतीत तुला?" असं म्हटल्यावर आता इथे तेवढ्यातच आकाश आलेला असतो आणि "काय झालंय?" असा प्रश्न तो विचारतो. आता तेवढ्यातच आकाश अगदी आल्यामुळे नमूला खूप आनंद झालेला असतो. ऐश्वरी आता तिच्याच रूममध्ये असते आणि तिच्या हाताला अर्णवने ढकलल्यामुळे लागलेलं असतं आणि ती जराशी बिचारी इथल्या तिथे फेऱ्या मारत असते. कारण की किती काही झालं तरीही अर्णव हा तिच्यावर खूप प्रेम करतो हे तिला माहीत असतं आणि त्याला काळजीही आहे. आणि अर्णव ईश्वरीने दिलेले तेच कपडे बरोबर घालून बाहेर आलेला असतो आणि ड्रॉवर उघडून त्याच्या ड्रॉवरमध्ये जो फर्स्ट एड किट बॉक्स असतो, तो बॉक्स काढतो आणि तो ईश्वरीच्या समोर ठेवतो. आणि ईश्वरीच्या समोर तो फक्त बॉक्स ठेवतो. तिला काही न बोलता तिथून तो निघून जातो. आणि ईश्वरीला ती भाषा अगदी बरोबर समजलेली असते. आणि तो काही न बोलता गेल्यामुळे ईश्वरी आता तिथल्या तिथेच तो बॉक्स घेऊन उभी असते आणि मनातच विचार करते, की काहीही झालं तरीही अर्णव सर हे माझ्याशिवाय हे सगळं करू शकत नाही. म्हणजे त्यांना माझी किती काळजी आहे ना, ते यावरूनच दिसून येते. किती काही झालं तरीही अर्णव सर हे माझ्यावर चिडलेले असले तरीही त्यांना माझी काळजी आहे. इथूनच तर खरी लढाई आहे ना. इशू, तुला प्रेमाची लढाई तू जिंकतेस. अर्णव सर किती काही झालं तरीही तुझ्यावरती काळजी करणं सोडणार नाही. अजिबात नाही. आणि अर्णव सर, ठीक आहे. तुम्ही किती दिवस आणखी ही चिडचिड करणार आहात? एक ना एक दिवस तरी मी हे सगळं थांबवेनच. म्हणजे आपलं हे नातं आहे ना, ते आपलं नातं एका वेगळ्या वळणावर नक्कीच जाईल. तेवढ्यातच आता सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात. मामा म्हणत असतो, की "अंजली, हल्ली आपल्या मुंबईमध्ये गरमी वाढायला लागली आहे ना?
म्हणजे थंडी होती ती हल्ली पळालीच कुणीकडे. तेव्हा अंजली म्हणते की अरे मामा असं काय बोलतेस, हल्लीकडे थंडी होतीच ना रे. आणि यंदा तर मुंबईत फार थंडी पडली होती बरं. तेवढ्यातच आजी येते आणि मग आता मामा मुद्दामच ईश्वरी अर्णवकडे बघून असं बोलत असतो. त्याचबरोबर आता इथे इडली नाश्त्यासाठी असते आणि त्यामुळे अर्णव मात्र ईश्वरीच्या हातची इडली खात असतो. त्यावर आता मामा म्हणतो की खरंच बरं झालं, म्हणजे हल्ली आता संक्रांत येईल ना, तर मग थंडी कुठल्या कुठे गायब होऊन जाईल, बरोबर की नाही. होळी आली तर पारच गेली. आणि असं म्हटल्यावर आता तो दोघंजणही एकमेकांना खरं तर म्हणजे चिडवत असतात. ईश्वरी आणि अर्णव यांच्याकडे त्यांचा खरं तर कल असतो, परंतु ते दोघंजणही त्याला काहीही अगदी बोलत नसतात. ईश्वरी म्हणते की मामा नाश्ता करून घ्या. तेव्हा मामा खात असतो. नंतर मग आता इथे आजी म्हणत असते की मी काय म्हणते, आता संक्रांत पण येईल ना. मामा म्हणायला लागतो की हो तिळाचे लाडू झाले पाहिजेत बरं. तेव्हा मग आता तिळाचे लाडू म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की हो हो चालेल ना, काहीच हरकत नाही. आणि मग त्यावर आजी म्हणते की हो कसं आहे ना ईश्वरी, यंदाची तुमची पहिली संक्रांत असणार आहे बरोबर ना. त्यामुळे अंजली एक काम कर, आपल्या ईश्वरीसाठी जोशीबाईंना सांगून चांगले मस्तपैकी हलव्याचे दागिने बनवून घे बरं. असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की हो, पण आजी मी काय म्हणते, आपण आपल्या नमुताईला इथे बोलवलं तर नमुताईंना हलव्याचे दागिने एक नंबर बनवून देते. तेव्हा मग आजी म्हणते की बरं ठीक आहे, जर असं असेलच ना तर मग घे की नमुला बोलावून इथे. बनवू देत आपल्या घरातल्याच व्यक्तीला, एखाद्या कोणाला तरी तिला बनवू दे. आणि त्यानंतर मग चिंटूसाठी पण एखादा हार किंवा अंगठी असं काहीतरी बनवायला सांग. असं म्हटल्यावर अर्णव हसायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की हो नक्की चालेल, अर्णव सरांसाठी पण हलव्यांचे दागिने बनवायचे, पण सरांसाठी ना दागिने मी बनवणार. तेव्हा मग तो म्हणतो की नो, मला अजिबातच त्याची काही गरज वाटत नाही. त्यावर आजी म्हणते की चिंटू गरज नाही, अरे हे सगळी आपली पारंपरिक प्रथा आहे आणि त्यामुळे या प्रथेप्रमाणे तुमची पहिली संक्रांत आहे आणि ती आपल्याला सेलिब्रेट करायचीच आहे. त्याबरोबर आता मामा म्हणायला लागतो की हो ते सगळं हलव्यांचं दागिन्यांचं ठीक आहे, परंतु तिळाचे लाडू कोण बनवणार आहे. मग ईश्वरी म्हणते की मामा मी आहे ना, मी बनवते तिळाचे लाडू, डोंट वरी. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की हो मागच्या वेळेला तू बनवलेस ना, ते एक नंबर झाले होते बरं का, मस्तच झाले होते ते. त्यावर आता लगेचच ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय झालं, मागच्या वेळेला सरांनाही बनवलेले आवडलेले, मीच बनवेन काही प्रॉब्लेम नाही. तो मात्र कशातच इंटरेस्ट नसल्यासारखा दाखवत असतो. नंतर मामा म्हणतो की बरं ईश्वरी तूच बनव हो तिळाचे लाडू, नाहीतर मागच्या वेळेला माहिती ना वल्लरीने तिळाचे लाडू बनवलेले, तर कसले हो खाता खाता माझी दाढच तुटली होती ना ते लाडू खाताना, इतके कडक झाले होते लाडू. तेव्हा मग मामी म्हणते की हो हो खा खा, गपचूप आता इडली खा बरं. असं म्हणून ती त्याला ओरडते. नंतर मग मामा म्हणतो की ठीक आहे ईश्वरी, ते तिळगुळाचे लाडू ठीक आहे, परंतु तिळाची पोळी ना, ती तिळाची पोळी पण खायची बरं का मला, म्हणजे मलाही तुझ्या हातची ती तिळाची पोळी खायला आवडेल. ईश्वरी म्हणते की हो नक्की नक्कीच चालेल, मी बनवेन मामा तुमच्यासाठी ती तिळाची पोळी. आता सगळे असे बसलेले हसत असतात. अंजली म्हणते की मामा विसरतोयस का तू, तुला ना शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची. तेव्हा मामा म्हणतो की अगं ठीक आहे ना, मी तुला कुठे सांगतोय की शुगरचे पदार्थ कर, मी तर तिला गुळाचे पदार्थ, हल्ली मी शुगर कंट्रोलमध्ये ठेवली आणि गुळ खातोय बरं का. असं म्हटल्यावर पुन्हा सगळे हसतात. नंतर ईश्वरी अर्णवच्या मागे मागे येते. अर्णव सर एक मिनिट थांबा थांबा. तेव्हा तो म्हणतो की काय हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर अहो मला काही हौस नाही आहे मागे मागे येण्याची, तुमचा हा ना रुमाल राहिला होता आणि म्हणून मी द्यायला आले. तेव्हा तो म्हणतो की दे, आणि तो निघत असतो. ईश्वरीला तो म्हणतो की तू हे सगळं जे काही वागते ना, त्यामुळे काही फरक पडेल ना, असं अजिबात होणार नाही समजलं. ईश्वरी म्हणते की सर कशाला काळजी करताय, अजिबातच काळजी करू नका, फरक काहीही पडला न पडला परंतु तरीही आपलं नातं हे असंच राहणार आहे. आणि तेव्हा अर्णव म्हणतो की तू कितीही प्रयत्न कर, परंतु हे तसं तुला वाटतंय ना तसं इतकं सिंपल नाही आहे. हे रोज रोज असं माझ्या मागे मागे करून तुला वाटत असेल की तू मला जिंकून घेशील ना, तर ते अजिबात होणार नाही आहे. माझ्या मनातला हा जो काही राग आहे ना, तो अजिबात जाणार नाही, समजलं. ईश्वरी म्हणते की सर अहो राग जायलाच पाहिजे असं कुठे म्हणते मी, पण आपली एक बायको नवऱ्याला जशी काही गोष्ट राहिलेली द्यायला येते ना, तशीच मी आले आहे. आणि ईश्वरी आता अर्णवचा हात धरून त्याच्याजवळ जात असते. त्यावेळेला तो खरं तर तिला लांब करत असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर असेच राहा, आपल्याला नवरा बायकोसारखं वागावं लागेल. तुम्ही मला काय म्हणालेलात तसंच आहे. काय ना मामी मागून बघतायत सगळं, पटकन मागे बघायला जाऊ नका, नाहीतर काय मामी तुम्हाला ओळखून जाईल की आपण नाटक करतोय काहीतरी. त्यामुळे ही जी काही नौटंकी आहे ना, ही अशीच चालू ठेवायची आहे. नवरा बायकोसारखी नाटकं करायचीत ना, मग हे सगळं असं करावंच लागेल. तेव्हा मग ईश्वरी आता अर्णवच्या खांद्यावर डोकं वगैरे ठेवत असते आणि मुद्दामच त्याला ही ॲक्टिंग करायला सांगत असते.
तेव्हा आता अर्णवला ती म्हणते की लक्षात आहे ना सर, मी काय म्हणाले तुम्हाला ते? आणि हो, कामावरनं लवकर या, मी तुमची वाट बघेन. आणि हो, डबा अगदी वेळेवर खायचा. डब्याच्या बाबतीत काही हेळसांड करायची नाही, समजलं? आता खरं तर मामी आली म्हणून ईश्वरीला अर्णवच्या जवळ चिकटण्याची संधी मिळालेली असते. त्यामुळे मुद्दामच ती ती संधी घेत असते आणि अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तिला माहिती आहे की मामी मागे आहे म्हणून अर्णव काही तिला दूर ढकलणार नाही. ईश्वरी पक्की चलाक दाखवली बरं का. आणि ईश्वरी आता अर्णवला म्हणते की ओके सर, या हां लवकर, मी वाट बघते तुमची. मग ईश्वरी आता त्याला म्हणते की बाय सर. तेव्हा अर्णव पण ओके बाय असं म्हणून तिथून गालातच मुद्दाम खोटं खोटं हसून तिथून निघून जातो. आता ईश्वरी म्हणते की सर चला या, असं म्हणून आता अर्णव गाडीमध्ये बसतो आणि ईश्वरी मुद्दामच अगदी एखाद्या लहान मुलीसारखं ती गाडीच्या बाहेर उभी राहून त्याला बाय 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 असे हाताने इशारे करत असते. तेव्हा मामी हे सगळं बघताना तिला खूप खरं तर राग येत असतो. कारण इतकं सगळं होऊनही हे दोघंजणही एकमेकांच्या इतके जवळ आहेत, त्याचा तिला राग येत असतो. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी ही अर्णवला बोलते की अर्णव सर बाय. तेव्हा तो निघून जातो आणि मग ईश्वरीला आता जाताना पाहून लगेचच वल्लरी पुढे येते आणि म्हणते की काय गं? तेव्हा ईश्वरी विचारते की मामी काय झालं? तुम्ही आज चक्क बाहेर कशा काय? काही हवं होतं का? तेव्हा ती म्हणते की नाही, काय ना आज ऊन पडलंय ना चांगलं, तर मग उन्हामध्ये मस्तपैकी विटॅमिन डी घ्यायला आली. तुला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मला कसला प्रॉब्लेम असणार आहे? बरं तुम्हाला इथे उन्हात मी खुर्ची टाकून देऊ का? तेव्हा वल्लरी म्हणते की नको, त्याची काहीच गरज नाही, मी जाईन. असं म्हणून ती आता पुढे येत असते आणि मामीला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. हे सगळं जे काही घडतंय ना, त्यामुळे तिची खूपच जास्त चिडचिड होत असते. ती म्हणते की हे सगळं इतकं घडूनही, मी इतकं सगळं घडवून आणूनही ह्या दोघांचं सगळं व्यवस्थित कसं काय? म्हणजे या दोघांमध्ये खरं तर वाद पेटायला हवे होते. दोघांची टोकं एकमेकांना हवी होती वेगळ्या दिशेला. पण हे दोघंही अजूनही प्रेमाने बोलतायत. यांच्यात कितीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, तरीही हे दोघंजणही ना काही केल्या आपल्या मार्गाला येतच नाहीयेत. आता काहीतरी चांगलाच वाद केला पाहिजे, असं ती विचार करते. तर ज्या माणसाला चेक वटवून पैसे आणायला लावलेले असतात, तो माणूस आता बरोबर त्याचं काम करून आलेला असतो. आता राकेश त्याला म्हणतो की काय काय झालं? तेव्हा तो म्हणतो की साहेब, हे बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम केलं आहे, चेक वटवला आहे. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की अरे वा, एकच नंबर काम केलं आहे. तो म्हणतो की साहेब मोजून घ्या. राकेश म्हणतो की हो, तू बोलला नाहीस ना तरी मोजणारच आहे मी. बरं हे घे, हे तुझे पैसे. तेव्हा तो खूपच खुश होतो आणि म्हणतो की साहेब मला. मग राकेश म्हणतो की मग अरे बाबा, इतकं मोठं काम केलंस तू माझं, म्हटल्यावरती तुला पैसे तुझा मोबदला तर द्यायला नको का? म्हणून घे. असं म्हणून तो त्याला पैसे देतो, ऐश कर म्हणतो. आणि त्याच्याचबरोबर दुसरा एक चेक देतो आणि त्याला म्हणत असतो की काय ना, मी अगोदरच सगळी खातरजमा करून घेतली होती. अर्णवच्या या बँक अकाउंटमधून पैसे काढल्यानंतर त्याच्या मोबाईलला तो अकाउंट लिंक नाही आहे. त्यामुळे त्या अकाउंटमधून जर पैसे निघाले तरीही ते अर्णवला समजणार नाहीत, याची खातरजमा करूनच मी तुला हे सगळं करायला दिलं होतं. बरं ठीक आहे, आता एक काम कर, हा जो दुसरा चेक आहे ना, तोही वटवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा तो माणूस घाबरून म्हणतो की सर एवढी मोठी रक्कम. तेव्हा तो म्हणतो की हो अरे बाळा, एवढी मोठी रक्कम. आता छोटी तर आपण ट्रायल करून बघितली की नाही, आता मोठी रक्कम काढूया. म्हणजे कसं आहे ना, आपलं कामच होऊन जाईल. आणि तसंही आपलं काम झाल्यामुळे कोणाला काही कळणार आहे? अजिबात कळण्याचं काहीच चान्स नाही. त्यामुळे तू ही रक्कम घे आणि तसंही या मोठ्या रकमेतून तुला तुझे पैसे मिळणारच आहेत जास्तीचे. आणि मग काय, इथे मुंबईच्या धक्काधक्कीत जगू नको, गावाकडे मस्त शेतजमीन घे, शेती कर. इथे काही राहण्यात मुंबईच्या धक्काधक्कीत अर्थ नाही. असं म्हणून तो त्याला पैसे देतो आणि तो माणूसही हौशेपोटी ते घेऊन जातो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अंजली म्हणत असते की अहो खरंच म्हणजे मला ना काहीतरी मजाच वाटते. खरं तर तुम्ही ईश्वरीची पहिली संक्रांत आहे म्हणून काय काय करणार आहात आणखी? तेव्हा मग तो म्हणतो की खरंच अहो, ईश्वरीजींची पहिली संक्रांत आहे आणि अर्णवची आपल्या लाडक्या. मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं असं करायला नको का? तेच मी करत आहे. काळजी करू नकोस. आता बघ तुम्ही काय करतो ते. असं तो अंजलीला बोलून दाखवतो. त्यानंतर मग मुद्दामच तो ईश्वरीकडे अगदी बघण्याचं नाटक करू लागतो. ईश्वरी आता अर्णवकडे येते आणि त्याला म्हणते, "एक मिनिट हा सर." तेव्हा तो म्हणतो की "काय करतेस काय तू हे? तुला कळत नाही का की मी कामामध्ये आहे म्हणून? मला कशाला डिस्टर्ब करते?" त्यावेळेला ईश्वरी म्हणते की "सर अहो, हे पण महत्त्वाचं कामच आहे. काय ना, तुमच्यासाठी हलव्याचे दागिने बनवायचे आहेत ना, म्हणून मेजरमेंट घेते." असं म्हणून आता लगेचच पुढे ती त्याच्या गळ्याचे आणि बोटाचे अंगठीचे वगैरे माप घेऊ लागते. नंतर अर्णव हे सगळं करायला देतो पण. कारण ईश्वरी मात्र हट्टच करते. त्याच्यापुढे त्याचं काहीही चालत नसतं.
त्यामुळे आता हे सगळं करत असताना ईश्वरी मात्र मस्तपैकी त्याच्या अंगाचे हाताचे वगैरे माप घेते आणि हलव्याचे दागिने ईश्वरीचे तर आणि अर्णवचेही तयार झालेले असतात. मामी ते सगळे दागिने बघते आणि म्हणते की वा, म्हणजे हलव्याचे दागिने तयारही झाले. आत्ता बघा मी काय करते ते. ईश्वरी, तुला तुझी पहिली संक्रांत साजरी करायची आहे ना, आता बघ मी पुढे काय करते. असं म्हणून आता ईश्वरीची जी संक्रांत असते ना, त्यावर मामी मुद्दामच टाल्कम पावडर टाकते, ज्यामुळे ते विरघळायला लागतील. आता हे सगळं ईश्वरी बघते आणि ते पाहून तिला खूप राग आलेला असतो. ती म्हणते की मामी, तुम्ही असं करताय तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही हे जे काही केलंय ना, त्यामुळे तुम्हाला पछतावा होईल हे नक्की. आता ही ईश्वरी तुम्हाला पश्चाताप करून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं आता मनातच ती बोलत असते आणि तिला खूप राग आलेला असतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला